नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव लीला सहचर स्वामी सूर. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील विल्हे या गावी हरिभाऊ तावडेंचा जन्म इसवी सन 1832 मध्ये झाला. वडिलांची मोठी शेतीवाडी होती. हरिभाऊ 8 भाऊ आणि 4 बहिणी होत्या. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांची अभ्यासातील गती आणि शिक्षणाची आवड लक्षात घेऊन पुढील 15-16 वर्ष त्यांनी मुंबईत शिक्षण घेतलं आणि मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. नंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. लक्ष्मण विनायक पंडित हा हरिभाऊंचा एक मित्र होता. हा लक्ष्मण पंडित एका कंपनीच्या भागीदारीत बुडून कर्जबाजारी झाला होता. तो श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त गोविंदराव माधोजी यांच्याकडे भिक्षुक आश्रित म्हणून राहायचा. गोविंदराव माधोजी एका कान्होजी ब्राह्मणास घेऊन यात्रेस गेले. गाणगापूर आणि अक्कलकोटची यात्रा करून परत येताना त्यांना श्री स्वामी समर्थांनी चरणपादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. परतल्यावर गोविंदराव माधोजींनी मावंदे घातले. त्यावेळी लक्ष्मण पंडितांसही कार्यक्रमासाठीही बोलवले होते. त्यावेळी माधोजींनी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांनी काय काय लीला केल्या याचं रसभरीत वर्णन केलं. एवढंच नव्हे तर या यतिवर्याकडे कुणीही श्रद्धेने गेला तर त्याची इच्छा पूर्ण होतेच हेही सांगितलं. गजानन श्रीधर खत्री हे मुंबई नगरपालिकेत नोकरी करत होते. ते आणि लक्ष्मण पंडित मित्र होते. हे खत्रीही महानगरपालिकेतच नोकरी करत असल्याने हरिभाऊंच्या बरोबरीने या दोघांचा विशेष स्नेह होता. साधं सरळ जीवन जगणाऱ्या या मुंबईच्या चाकरमान्यांना एकदम श्रीमंत होण्याकरिता कोणीतरी सट्टा खेळून पाहण्याचा सल्ला दिला. हरिभाऊ आणि खत्रींनी आपल्या जवळील सर्व पैसे आणि अजून कर्ज देखील घेऊन सगळेच पैसे अपूच्या सट्ट्यावर लावले. पण बाजारात नेमकं उलटं घडलं. अपूचे भाव कोसळले आणि ते दोघे अक्षरशः कफल्लक झाले. दोघा मित्रांनी लक्ष्मी पंडितांचा सल्ला घेतला. खरं तर तो आधीच कर्जानं गांजला होता. आता या कफल्लक झालेल्या तिघांनीही मिळून श्री स्वामी समर्थांना नवस केला की 8 दिवसात जर आम्ही ऋणमुक्त झालो तर अक्कलकोट्यास आपल्या दर्शनास येऊ. आश्चर्य म्हणजे त्यानंतर खरोखरच 8 दिवसात चमत्कार होऊन अपूचे भाव आसमानास भिडले. मारवाड्याचं कर्ज फेडूनही त्या तिघांजवळ नफ्याचे 2000 रुपये उरले. श्री स्वामी समर्थांना नवस बोलल्याप्रमाणे तिघेही 300 रुपये बरोबर घेऊन अक्कलकोटला निघाले. अक्कलकोटास पोहोचून ते गणपतराव जोशी यांच्या घरी उतरले. श्री स्वामी समर्थांचा मुक्काम चोळापांच्या घरी होता. तिथे हे तिघेजण दर्शनास येताच स्वामी उद्गारले, व्यापार केला तोटा झाला, मला नवस केला 2000 रुपये नफा झाला. अभि जाओ साले. तिघे मित्र श्री स्वामींचं बोलणं ऐकून अचंबित झाले. कसे बसे दर्शन करून मुक्कामी परत आले. त्या रात्री चोरांनी त्या तिघांचे कपडे चोरून नेले. दुसऱ्या दिवशी परत तिघेजण श्री स्वामींच्या दर्शनास आले आणि कपडे चोरीला गेल्याचं सांगितलं. स्वामी म्हणाले, छान झाले, सुंटी वाचून खोकला गेला. त्या तिघांना श्री स्वामींच्या बोलण्यातला अर्थ मुळीच कळला नाही. श्री स्वामी समर्थ गजाननास म्हणाले, बाजारात जाऊन डोक्यास धोतर बांध. लक्ष्मणास म्हणाले, रुमाल घेऊन डोक्यास बांध. आणि हरिभाऊंना मात्र आपल्याजवळ ओढून घेतले आणि म्हणाले, आपल्या कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो. हरिभाऊंना काहीच उमजत नव्हते. त्यांनी स्वामींना नफ्याच्या 300 रुपयाचं काय करू असं विचारताच श्री स्वामी समर्थांनी स्वतःच्या पायास हात लावून पादुका करून आणाव्यात असे हरिभाऊंना सुचवले. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. मित्र त्रिकुटांनी गणपतरावांना स्वामींच्या आवडीचे पदार्थ करण्यास सांगितले. त्याच प्रमाणात नैवेद्यात बेसन लाडू, खीर, भजी इत्यादी बनवून श्री स्वामींना राजवाड्यात जाऊन नैवेद्य अर्पण केला. पुढे 3-4 दिवसांनी लक्ष्मण, गजानन आणि हरिभाऊ मुंबईस परतले. मुंबईस परत आल्यावर तिघांनी नफ्याचे 125 रुपये वाटून घेतले. हरिभाऊंनी जेव्हापासून अक्कलकोटा श्री स्वामी समर्थांची चालती बोलती परब्रह्म मूर्ती पाहिली
तेव्हापासून त्यांचं चित्त संसारातून उडालं. नोकरीही करावीशी वाटेना. हरिभाऊंनी श्री स्वामींसाठी चांदीच्या वेलबुट्टी असलेल्या सुंदर पादुका खरेदी केल्या आणि त्वरित त्यांनी मित्रांना घेऊन ते अक्कलकोटास पोचले. श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन त्या पादुका श्री स्वामींसमोर ठेवता क्षणीच श्री स्वामींनी त्या पायात घातल्या. पुढचे सलग 14 दिवस श्री स्वामींनी त्या पादुका धारण केल्या होत्या. सर्व शिष्य मंडळीचा त्यावर डोळा होताच, परंतु स्वामी म्हणत, हे माझं आत्मलिंग आहे, मी ते कोणासही देणार नाही. पुढे 14व्या दिवशी हरिभाऊ दर्शनास गेले असता त्यांना आपल्या समीप ओढून घेतले आणि म्हणाले, तू माझा सूत आहेस. सर्व सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर. या माझ्या आत्मलिंग स्वरूप पादुका त्या किल्ल्यात मांडण्याकरता तुला देत आहे. हरिभाऊंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या आत्मलिंगा पादुका त्यांनी मस्तकी धारण केल्या. त्या रात्री श्री स्वामी समर्थांनी हरिभाऊंना आपली छाटी कपनी देऊन सांगितलं, आपला संसार लुटवून टाक आणि पुढच्या कामास लाग. हरिभाऊंनी मुंबईस प्रयाण केलं. त्यांनी आता निर्णय घेतला होता. त्यांना श्री स्वामी समर्थांव्यतिरिक्त आपलं आता जगात दुसरं काहीच दिसत नव्हतं. त्यांनी त्वरित नोकरीचं त्यागपत्र दिलं. पत्नी ताराबाई सर्व सांगून घरातल्या सर्व चीज वस्तूंची लूट केली. ताराबाईंना आकांत मांडला आणि विरोधही केला, परंतु हरिभाऊ आता कोणाचंही ऐकण्याच्या पलीकडे गेले होते. हरिभाऊंनी बायकोचे सर्व दागिने, अगदी मणी मंगळसूत्रही काढून लटून टाकलं. तिच्या कल्पनेतला सुखी संसाराला पूर्णपणे सुरुंग लावला. कामाठीपुरातील आपल्या घरामध्ये आत्मलिंगा पादुका ठेवून तिथेच मठाची स्थापना केली. पुढे तेथून तो मठ त्यांनी कांदेवाडीत हलवला. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी आपला सर्व संगत परित्याग करून बैरागी झाल्यामुळे आप्तजन आणि नातलगही हरिभाऊंची टवाळी करू लागले. श्री स्वामी समर्थांच्या सेवेने हरिभाऊंना इतकं वेड लावलं होतं की त्यांचा विरोध करणाऱ्या नातलगांचीही नव्हे तर आपल्या मातोश्रींचीही पर्वा त्यांनी केली नाही. भरल्या संसारावर निखारे ठेवून बायकोसह साधुबुवा झालेला आपला मुलगा हरिभाऊंची आई म्हणजे काकूबाईस बघवत नव्हता. आपल्या मुलावर कोणी चेटूक केलं असावं असे तिला वाटू लागलं. कोणीतरी काकूबाई सटाण्याच्या देव मामलेदारांचं नाव सांगितलं. ते भलभल्यांचं भूत उतरवतात असे कळल्यावर काकूबाई सटाण्यास धावल्या. देव मामलेदारांसमोर हात जोडून प्रार्थना करू लागल्या, माझ्या लेकरावर कोणीतरी चेटूक केलं आहे. भरल्या संसारावर पाणी सोडून तो साधू बैरागी झाला आहे. देव मामलेदार अंतर्ज्ञानी होते. ते हसू लागले आणि म्हणाले, होय, तुझ्या मुलास भूत लागलं आहे, पण ते असे तसे नाही बरं का. अतिशक्तिशाली ब्रह्मभूत आहे ते, आणि आता ते मलाही सोडवता येणार नाही. बिचाऱ्या काकूबाई निराश होऊन मुंबईस परतल्या. स्वामी सुतांकडे आता मुंबईत केवळ हिंदूच नव्हे तर पारशी, यौवन, जैन आणि अन्य 18 पगड जातीची सर्वच भक्त मंडळी येऊ लागली. श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंगासमोर विविध नवस बोलू लागले. नवस करणाऱ्यांचे मनोरथही पूर्ण होऊ लागले. स्वामी सुतांच्या उपदेशामुळे श्री क्षेत्र अक्कलकोट इथे जाणाऱ्या भक्तांची संख्याही वाढू लागली. इसवी सन 1870 मध्ये स्वामी सुतांनी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या जयंती सोहळ्यास प्रारंभ केला. आपल्या मठातील श्री स्वामी समर्थांची भक्ती समाजाच्या पार तळागाळातील अखेरच्या हटकापर्यंत पोचावी अशी स्वामी सुतांची मनापासून तळमळ होती. ते स्वतः श्री स्वामी समर्थांच्या भक्तिमय भजनात देहभान हरपून नाचत असत. अनेक रसाळ अभंगांची रचना त्यांच्या मुखातून आपोआप बाहेर पडू लागे. वेळोवेळी स्वामीसूत अक्कलकोटची वारी करून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेत आणि तिथे राहून सेवा करीत असत. एकदा श्री स्वामी समर्थ दर्ग्यापुढे असलेल्या चिंचेच्या पारावर बसले होते. स्वामीसूतही त्यावेळी अक्कलकोटातच होते. त्यांचा मुक्काम मुरलीधराच्या मंदिरात होता. रात्री 9च्या सुमारास मुंबईहून द्वारकानाथ आबाजी वकील सपत्नीक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. श्री स्वामी पलंगावर पहोडले होते. वकील साहेबांनी श्री स्वामींसमोर कापराच्या वड्या पेटवल्या होत्या आणि दोघेही हात जोडून उभे होते. वकील साहेबांना संतती नव्हती आणि ते श्री स्वामींजवळ अपत्य लाभ मागण्यासाठी आले होते. हे श्री स्वामींनी अंतर्ज्ञानानेच आधीच ओळखलं होतं. श्री स्वामी वकिलावर गरजले,
बड़ा आया बेटा मांगने, पहले मेरे हनुमान के तरफ देख, अंधेरे में बैठा है मुरलीधर के मंदिर में. वकील साहेबांना काहीच अर्थबोध झाला नाही, परंतु भुजंगा हा सेवेकरी धावत मुरलीधराच्या मंदिरात जाऊन परिस्थिती पाहून आला. भुजंगा वकील साहेबांना सांगू लागला, तुम्ही आधी मुरलीधराच्या मंदिरात जा, तिथे स्वामीसूत अंधारात बसले आहेत, त्यांच्या दिवाबत्तीची आधी सोय करा, मगच ते स्वामींची तुझ्यावर कृपा होईल. वकील साहेब लगेच मुरलीधराच्या देवळात गेले आणि तिथे त्यांनी त्रिपुरारी पौर्णिप्रमाणे पंत्यांची रोषणाई केली. आता ते परत श्री स्वामी दर्शनास आले. श्री स्वामींनी वकील साहेबांना फुटाण्याचा प्रसाद दिला आणि म्हणाले, अब तुम्हारी मनीषा पूरी होगी. कालांतराने त्या दाम्पत्याची इच्छा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ आपल्या लाडक्या स्वामीसुतास कधी हनुमान तर कधी चंदूलाल म्हणूनही संबोधत. बऱ्याच वेळा मुंबईहून येणाऱ्या भक्तांना ते स्वामीसुतांच्या मठात जाण्याचं सुचवत. एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी खास बागेत बसली होती. स्वामीसूत श्री स्वामींच्या भेटीसाठी आले होते. स्वामीसुतांनी नेहमीप्रमाणे श्री स्वामींना नमस्कार करून पायावर डोकं ठेवताच मानस सरोवराकाठी योगीराजांनी शिकवलेला ओंकार ध्वनी त्यांच्या कानात गुंजू लागला. त्यांचं सर्वांग रोमांचित झालं. श्री स्वामी समर्थांनी त्यांना प्रेमानं जवळ घेतलं, कुरवाळलं आणि म्हणाले, बेटा, तुझं कार्य समाधानकारक चाललं आहे. आता लवकरच अवतार संपवण्याची इच्छा आहे. तू ध्वजा उभारली आहेसच आणि आता माझं कार्य तुलाच पुढे चालवावं लागेल. स्वामीसुतांना श्री स्वामींचं बोलणं ऐकून अंगावर वीज कोसळावी तसा धक्का बसला. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. काय बोलावं हेच काही सुचेना. आपले सद्गुरू सगुण रूपात दिसणार नाहीत या कल्पनेनेच त्यांना अतीव दुःख झालं. श्री स्वामींची आज्ञा घेऊन स्वामीसूत मुंबईस आले. गुरुरायांच्या आधीच आपला देह विसर्जित करायचा असा दृढ निश्चय स्वामीसुतांनी मनात केला. त्रिकालज्ञानी परमात्म्यास याची जाणीव होतीच. श्री स्वामी समर्थांना त्याचं मन बदलायचं होतं. त्यासाठी त्यांनी हरिभाऊंना अक्कलकोटास यावं असा निरोप पाठवला, परंतु हरिभाऊ आले नाहीत. श्री स्वामींनी शिवभाईस स्वामीसुतास घेऊन येण्यासाठी पाठवलं. नंतर श्रीपाद भट आणि कृष्णप्पा यांनाही श्री स्वामींनी स्वामीसुतास घेऊन येण्यासाठी मुंबईस पाठवलं, परंतु स्वामीसूत वदले नाहीत. शेवटी श्री स्वामी समर्थांनी निरोप पाठवला, तोफ लावून तयार ठेवली आहे, आलास तर बरे, नाहीतर बत्ती लावून उडवून टाकीन. याचा अर्थ उघडच होता. स्वामीसुतांना माहीत होतं की जर आपण अक्कलकोटास गेलो तर परमदयाळू श्री स्वामी समर्थ आपलं मरण टाळतील. स्वामीसूत मरणास मुळीच भीत नव्हते, पण श्री स्वामींच्या माघारी आपल्याला राहावं लागेल हा विचारच त्यांच्या मनाला सहन होत नव्हता. श्री स्वामी समर्थांवरील निस्सीम प्रेमाने स्वामीसुतांना उचंबळून येत होतं. श्री स्वामींच्या भक्त मांदियाळीतील स्वामीसूत हे एकमेव असे योगी होते ज्यांनी श्री स्वामींचा विरह सहन होणार नाही म्हणून स्वतःच आधी समाधी घेण्याचा निश्चय केला. अगदी स्वामींचा निरोप आल्यावर सुद्धा मुंबई सोडली नाही. इसवी सन 1874 स्वामींच्या या सुपुत्राने आपला देह स्वामीचरणी अर्पण केला आणि मेरू पर्वताखाली आपल्या भूगर्भस्थानाकडे प्रयाण केलं. ज्या क्षणी श्री स्वामींनी मुंबईत आपला देह सद्गुरूचरणी अर्पण केला त्या क्षणी श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटात धरणीवर अंग टाकलं आणि माझा सूत गेला असं सर्वांस सांगू लागले. त्या दिवशी श्री स्वामी समर्थ कोणाबरोबरही बोलत नव्हते. वटवृक्षाच्या खाली बसून आपल्या सुताची आठवण करत होते. श्री स्वामींचे डोळे मिटले होते आणि तोंडातून भजन चालू होतं, शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. लीला सहचर हरिभाऊला स्वामीसुत म्हणून हृदयी धरले. श्री स्वामी भक्तीची ध्वजा उभारण्या मुंबईपुरी पाठवली. श्री स्वामी समर्थ.